काहीच बोलू शकत नाही मी. पूर्ण वाट लागली आहे माझे. आश्चर्य एवढे की 5% ट्रेक झालाय, 95% बाकी. चला मस्त गरमागरम चाय झालेली आहे ढापण्याची. तर आता 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. कसं होतंय ते बघूया आता. तिथे पण खूप फेमस आहे. किती जागा आहे ना, खूप खानेडी जागा आहे तिथे. खूप अशा गोष्टी झाल्यात अशा. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय पुन्हा एकदा एका नवीन ठराविक ट्रेकला. तर हे बघा, आपल्याला एवढी जण मदत करतात सकाळी जायला. मम्मी, आजी सगळे पुन्हा जो असे पाठवतात ना, काहीच ठेवत नाही रिकामी, सगळं भरून भरून पाठवतात. तर आता आपण निघालोय ट्रेकसाठी. ढाकबळीला चाललो आपण, कर्जत जवळ असलेल्या. तर आजी आहे, मम्मी आहे. मम्मीने सगळी तयारी केली. आजीने पण सकाळी उठून कान टोपी वगैरे सगळं दिलंय. तर आता आपण निघतोय. ढापणे वगैरे सगळा आपला ग्रुप आहे. तिकडे आपण 4च जण आहेत. ग्रुप म्हणजे आपला 4 जणांचा ग्रुप आहे. तर चला आता आपण निघूया आणि हा ट्रेक कसा होतोय ते या ब्लॉगमध्ये बघूया. चला. आंघोळ नाही करून आला वाटत तर नाही. इथे ठाम बिम दिसतोय इथे. काय नाही आंघोळ नाही करून काढतोय. काय करतोय? शेंबूड वेंबूड काढतोय. तर आता ना दुपारचे म्हणजे 11-11:30 व्हायला आले आणि आता आम्ही आलोय कर्जत स्टेशनला. तर आता इथे पुढून बघूया आपला प्रवास कसा होतोय. सौरभ येऊन गेलाय या किल्ल्यावर. तर आता इथून बघूया आपल्याला कसं काय भेटतंय. येऊन गेला पण काय माहिती नाही. काय तो आलेला बाईकने आलेला म्हणून काय एवढं हे नाही. तर आता बघूया इथून. तुम्हाला म्हणजे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण सांगणार आहे आम्ही कसे गेलोय. आमचा स्ट्रगल बघा. दरवेळी आमचा स्ट्रगल असतो. पण आता बघा ट्रेन पण आहे आपल्याकडे. आज आपण थांबणार आहे ढाकबहिरी किल्ल्यावर. तर बघूया आपला प्रवास कसा होतोय व्हिडिओ. तर आता आपण नाश्ता वगैरे केलाय आणि इथून आता आम्ही ऑटो बुक केली आहे. ऑटो दादाचा नंबर देईन मी तुम्हाला. तिकडे पोहोचल्यावर त्याच्यावर सगळं कॉन्टॅक्ट वगैरे घेतो आणि तुम्हाला त्याचा नंबर देतो. ठीक आहे. तर आता आम्ही आलोय. कोणत्या मार्गाने आलोय आता आपण? आलो कर्जत वेणगाव रोड वदप विलेज ना. तर मी या दादाचा नंबर देतोय तुम्हाला. कॉन्टॅक्ट जर तुम्हाला या रूटनी यायचं असेल तर किती आहेत आपले या रूटनी? या रूटचे 200 होतात. आणि तो कोणता तो दुसरा 86चा गावामध्ये 300 घेतो. 300 घेतो. ठीक आहे. मग दादाचा नंबर देऊन ठेवतो. यायचं असेल तर याला कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो आता दुपारचे ना 12:30 वाजत आलेत आणि आता जस्ट आम्ही स्टार्ट केलंय ट्रेकला. हे बघा, खायला तर मजबूत घेतलंय पण बिचारा एसकेला ते टेंट पकडायला देतात. या दोघातला एक जण घेत नाही तो टेंट. मस्त. तर त्याच्या बॅगेमध्ये काय नाही. या दोघांबद्दल तुम्ही काय ते बोलू शकता कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. बिचार तो एकटा एसकेला एवढं थकवतात ना, ते बैलासारखं वागवतात त्याला. तू काय करतोय रे? मी घेतलाय, विचार त्याला. एक म्हणजे एसके साठी तुम्ही 2 शब्द लिहू शकता आणि या दोघांसाठी पण. तर आता आपण ट्रेक स्टार्ट केलाय. किती वेळात पोहोचतोय, कसं कसं जातोय, कोणत्या रूटने जातोय ते तुम्हाला सगळं मी दाखवतो. ठीक आहे. चला. मित्रांनो खूप डेंजर रस्ता आहे, थोडं सांभाळूनच या. कारण की आम्ही आता कोणत्या रस्त्याने चाललोय आम्हालाच माहिती नाही. बघू आता कसं तरी आम्ही चाललोय. हा रस्ता, ही वाट दिसली आम्हाला. तर बघूया आता कोणत्या दिशेने आपण जातोय, काहीच समजत नाही. हे बघा, मला दाखवतो कसा रस्ता आहे ते. हे बघा, पूर्ण वाट आहे ना अशी जंगलाची आहे. खूप डेंजर वाट आहे.
थोडं सांभाळूनच या मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण ज्या रस्त्याने आलो तिकडून आपल्याला पहिलं लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारून झालो. हे बघा आतमध्ये आलो ना त्या जंगलातून, इथे एक रस्ता जातो या दिशेने. हे बघा, आणि इथे भिवगड आहे. भिवगडच्या दिशेने आपल्याला इथून खाली उतरायचं आहे ढाकला जायसाठी, ढाक बहिरी किल्ल्याकडे. ठीक आहे, असं उतरायचं. हे बघा मित्रांनो, ही वाट आहे. हे दिसतंय ना तुम्हाला, इथून आपल्याला जायचं आहे या साईडने. या डोंगराच्या पाठून ढाक आहे आणि हा आहे तो भिवगड आहे. तर ते इथून कसं कसं जायचं ते बघूया. तर आता दुपारचा ना 1 वाजलाय आणि जो आंब्याचं झाड आपल्याला दिसत होतं त्या आंब्याच्या झाडाच्या इथे आता आम्ही आलोय. हे बघा, हे बघा खालून दिसतं ते मोठं झाड, ते तुम्हाला दाखवतील. आता इथून जायचं आपल्याला. ह्याची इथेच पामली आहे, बसलेला आता इथे. व्हिडिओ चालू वेळेला लगेच पळाला. आता अजून तो बघा, हा समोरचा दिसतोय तुम्हाला, हा आहे ढाक बहिरी किल्ला. तिकडे जायचं आहे. आणि आता आपण कुठे आहे बघा, खूप चालायचं अजून. बघूया आता आपण, चला आपण बघूया आता आपला हा किल्ला कसा होतोय. पूर्ण ना डिहायड्रेट व्हायला झालंय, कारण की ऊन पण खूप आहे आणि पूर्ण असा प्लेन रस्ता नाहीच आहे, पूर्ण असा क्लाइमच आहे. तर चला बघूया कसा होतोय ते आणि आपण किती वाजता पोहोचतोय. हे बघा 5 मिनिटं चालले, लगेच पामले. तुम्हाला एसके दाखवतो, थांबा. काय रे शी, कुठे झोपलाय बघा. काय 2 पावलं चालला फक्त, लगेच पामला. 20 मिनिटं. चल चल लवकर चल. हा चल आलो. तर आता आपण पोचलोय. म्हणजे भरपूर चाललोय आणि आश्चर्य एवढे आहे की 5% ट्रेक झालाय, 95% बाकी कुठे जायचं आपल्याला जायचं तिकडे. आणि आपण आलो तिकडून कमसे कम आपण 5 किलोमीटर चाललोय. आता आम्हाला वाटलं आता येईल. तर आम्ही आता बघितलं तर अजूनच मोटिवेट फील झालोय की अजून तिकडे जायचंय. तो बोलतोय अजून 8 किलोमीटर म्हणजे अजून 4 तास लागतील. तर चालूय आता आपण. आता वाजलेत 1:45 वाजले. 7 वाजले. डायरेक्ट संध्याकाळी आपण झोपायला जाऊ. 5:30 बोला मला 2.5 तास लागतात, पण तो डेली अपडाऊन करतो. तो 50 किलोचं ओझं घेऊन 2.5 तासात पोहोचतो. आपण 5 किलोचं 5 तासात पोहोचू. चला बघूया आता कधी पोहोचतोय आपण तिकडे. पाठचा व्ह्यू 1 नंबर आहे मित्रांनो. तरी अजून आपल्याला खूप चालायचं आहे. तर आपण म्हणजे कसं पूर्ण किल्ला आहे ना असा इन्क्लाइन आहे पूर्ण, खूप थकायला होतंय. त्याच्यावर हा टेंट पण आहे सोबत, 5 किलोची बॅग आहे, तर त्याच्यामुळे खूप थकायला होतंय. तर चला आता वरती जाऊन आपण दर्शन घेऊ. छोटंसं मंदिर आहे वाटतं वरती, तर तिकडे दर्शन घेऊया. अजून खूप चालायचं, मधलं जे काय होत असेल ते मी तुम्हाला दाखवत जाईन. ठीक आहे, चला. आजी किती लांब आहे बा अजून? तरी किती आहे? 1 तास आहे. हा काय ढाकला. तर मित्रांनो आता खरी स्टार्टिंग आहे किल्ल्याला, कारण की पूर्ण आता जंगल लागलं आपल्याला. हे बघा इथून पूर्ण आता जायचं आपल्याला जंगलात. इकडे यायला 2 तास लागले पूर्ण. ते आजी आम्ही त्यांना विचारलं आता, ते बोले एकदम स्ट्रेट जा, थोडंसं मन लेफ्ट नाही नका जाऊ, राईटला एकदम स्ट्रेट जा आणि स्ट्रेटच चालत राहा, बाकी आम्ही सांगणार नाही तुम्हाला. तर चला जाऊया आता गणपती बाप्पाचं नाव घेऊन. गणपती बाप्पा मोरया. कारण की पूर्ण आता डाऊन झालो आम्ही. हा फुल एकदम ग्रामस्थ मंडळ व नवतरुण मंडळ ढाक आयोजित गुरु आई प्रसन्न, हे वरती आपल्याला मंदिर भेटणार आहे बघायला. चला जाऊया. ट्रेक स्टार्ट झाला आपला आत्ता, म्हणजे दुपारचे 3:30 वाजलेत आणि आम्ही आता कुठपर्यंत, किती अजून किल्ला का बाकी आहे? अजून किल्ल्यावरती जायला तुम्हाला तिथे जायला अजून 1-1.5 तास लागल. 1.5 तास लागेल. ढाकला वरती गडावरती पूर्ण बहिरीला. हा पूर्ण बहिरीला. म्हणजे ढाक वेगळा आहे आणि बहिरी अजून पुढे आहे त्याच्या. म्हणजे ढाक वरून बहिरीला जायला किती वेळ लागतो? तिथनं तरी तुम्हाला एक अर्धा ते पाऊण तास लागल. अर्धा ते पाऊण तास आहे.
मग आम्ही असं प्लॅनिंग करतोय की ढाकलाच थांबायचं, मंदिर आहे ना तिकडे, तर ढाकला एक मंदिर आहे तिकडे आम्ही स्टे करतो आणि मग तिकडून मग पुढे पुढे मग- सकाळी. हा सकाळचा जो गुरव येईल हा. ना त्याच्या बरोबर तुम्ही तिथं जा आपल्या ह्याला गड्यावरती. ठीक आहे. हा. तर आता बघू आपण ढाकला स्टे करू आणि मग सकाळी जाऊ बहिरीला. ठीक आहे. आणि काकाने आम्हाला खूप मदत केली, काका वगैरे आले, आजी वगैरे. बघा आजी, आजी तुमचं वय किती आहे? माझा बाबा किती आजींना वय नाही माहिती, म्हणजे विचार करा किती वय असेल. तर चला आता ढाकलाच थांबू, आज स्टे करू आपण ढाकला आणि सकाळी निघूया बहिरीला. ठीक आहे. हो चला. सोपा मार्ग आपला. आणि पण काकांनी एक सांगितलं की हे पण सोडलेत नाही ते बिबट्या वगैरे, हा. त्याची पण थोडी काळजी घ्या. त्या मंदिराची इथे काही टेन्शन नाही ना? मंदिरात नाही ना? तिथं नाही. हा, ठीक आहे. मग मंदिरात आम्ही स्टे करतो ढाकला आणि मग सकाळी जातो बहिरीला. देवीच नाही जवळ येऊन देत तर काय हा, जागृत देवी आहे ती पावते देवी आम्हाला चांगली आहे. काही ना तिथं आता जानेवारी मध्ये ती जत्रा होईल ना, जत्रा करतो. आमची आखी वाडी बरेचसे लोक जवळजवळ 5,000-6,000 लोक वरती जातात. झोपता आम्ही तिकडे तर मग चालेल, मग काय टेन्शन नाही. ढाकला येऊन तुम्ही स्टे करा आणि मग पुढे सकाळी बहिरीला जाऊ. म्हणजे तुम्ही जर लवकर स्टार्ट केला सकाळी किल्ला चढायला, मग तुम्ही बहिरीला जाऊ शकता ना सकाळी लवकर केला तर. लवकर गेलं ना तर तुम्ही मागच लवकर उतरून घरी पण जाणार. हा, तेच. म्हणजे सकाळी तुम्ही चालू केला 7 पर्यंत तरी 12 वाजेपर्यंत पोहोचायला होईल. खूप मोठा ट्रेक आहे, जरा सगळं पाणी वगैरे घेऊनच या. काय? ठीक आहे. पाणी तर बघूया, अजून आमच्यातले इथे अजून काही जण आहेत आणि अजून 2 जण आमच्यातले पाठीच राहिले, ढापणे आणि सौरभ. तर आम्ही त्यांच्यासाठी थांबलोय, ते आल्यावर मग आम्ही पुन्हा चढायला सुरुवात करूया. बेकार हालत केले, बेकार हालत. हमाल बनवला मला, हमाल. एक पण जण हे घेत नाही टेंट. मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे. ते पठार जे आहे ना तिकडे आलेलो आहे आता आपण. हे बघा पूर्ण प्लेन जागा आहे. हे ढाक किल्ला आहे. आणि आता 4:30 वाजले संध्याकाळचे आणि आता आपण आलोय ना, म्हणजे ढाक गाव होतं ना ते, ढाक गावात आलोय आपण. हे जे पोरं दिसत आहेत रे, हे आता आपण आलोय ढाक गावात आलोय आणि सकाळी आपण जाणार आहे. इथे वस्ती पण आहे थोडी, इथे आता आपण पाण्याची वगैरे सोय बघू कुठे होते का. हे बघ पाणी वगैरे पण आहे वाटतंय. तर ढाक गावात पहिले आम्ही इथे स्टे करणार आहोत आणि नंतर सकाळी जाणार आहोत इथे बहिरीला. इथे बैल वगैरे पण आहेत, वस्ती पण आहे, तर तुम्ही इथे ढाक गावात स्टे करू शकता. तर मित्रांनो, आपण ना मॅक्झिमम किती उंची असेल, खूप उंची असेल ना हे. आणि एवढ्या वरती येऊन आम्हाला इथे पाणी भेटलंय बघा. म्हणजे ना गावातली खालची लोक बोलत होती खाली पाणी नाही, पण एवढ्या वरती येऊन आम्हाला इथे पाणी भेटलंय, जरा बरं वाटतंय. आणि तुम्हाला खरंच सांगतो, एवढा मोठा ट्रेक ना आम्ही कधीच नाही केलाय. एवढा थकायला झालोय. 12:30 का 1ला आम्ही चालू केलेला आणि आत्ताशी आम्ही ढाक गावात येऊन पोचलोय 4:30 वाजता. म्हणजे कमी कमी 5 तासाचा ट्रेक झालाय आमचा. कुठच्या रस्त्याने आलेले सव्वा आपण वदप काहीतरी होतं, त्या रस्त्याने आलो. पूर्ण वाट लागली, नका येऊ या. आणि इथे काय ते, तू कोणत्या रस्त्याने गेलेला सौ? सांची काहीतरी असं होतं, त्या रस्त्याने हा पोचलेला पटकन. ते ह्या रस्त्याने नका येऊ. आमचं असंच होतं दरवेळी, काय ना काय होतंच आमच्यासोबत. बॅड लक आहे आमचं ते, पण जाऊ दे. असं स्ट्रगल असलं पण खूप मजा असते. ते आता आम्ही करणार आहोत. टेंट वगैरे इथेच लावतो सगळा मस्त. तर आता मस्तपैकी फ्रेश झालोय आम्ही. एवढं वरती येऊन पाणी भेटलं ते 1 नंबर काम झालंय. आता मस्त फ्रेश झालोय आणि आता वडापाव खाऊन घेतो. वडापाव खाऊन झाल्यावर मग आम्ही इथे बघतो टेंट लावतो, नाही तर हे घर आहेच. दात काय उभे उभे एसके दो. हा बघा आमचा एसके आणि हा SK2. इकडे बघ, त्याचे दात पण बघा त्यासारखे दात तुम्हाला दाखवतो. इकडे बघ, सेम डापणे दिसेल. हा बघा दिसले दात, सेम टू सेम डापणे दिसेल. याला चष्मा घातला दाखवतो. आता ना 5-5:30 झालेत. थोडं आम्ही खाल्लं वगैरे आणि इथे आता मी टेंट लावतोय. तर आता इथे टेंट लावायचं काम चालू आहे आपलं. आता टेंट लावायला आपल्याला किती वेळ लागतोय बघा. मी टाइमलॅक्स चालू केली आहे, तर आता ही टाइमलॅक्स बघा आणि किती वेळ लागतोय ते बघा. तिकडे आपल्याकडे टाइमलॅप्स आहे. टाइमलॅप्सचं कॉन्ट्रॅक्ट ढापण्याने घेतलंय.
आता तुम्हाला टाइमलेस दाखवतो. झालाय लावून झालाय. एसकेला काय ती येतं, फक्त तोंड खराब आहे बाकी. तर आपला इथे एक टेंट झालाय, इथे बॉनफायर आहे आणि ही आपली दुसरी मंडळी आहेत. बाहेर जाणार आहे. हे आले आहेत पिंपरी चिंचवडवरून. तर आपण जेव्हा पण ट्रेक करतो ना, कोण ना कोण भेटत असतो आपल्याला ग्रुप. तर ते पण आता उद्या पण स्टे करणार आहेत ते रात्री आणि मग जाणार आहेत घरी. तर आता आजचा बघूया कसं काय होते ते तुम्हाला आता पुढे कंटिन्यू दाखवतच राहील मी. हा चला 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 चला. बस 2 टेंट लागले आपल्याला आणि तिसरा इथे लागतोय आता. तर आता आम्ही टेंट वगैरे लावलाय आणि टेंट मध्ये पण आलोय. हे बघा पोरं अर्धी झोपली आहेत, आडवी पडली आहेत. त्यांना काय एकच काम आहे दोघांना, काय लाईफ मध्ये काहीच मजा नाही करत, नुसते झोपतात. आम्ही जेव्हा बोलतो म्हणून एवढे येतात तरी ट्रेकला, आता काय झोपूनच दिवस काढतात. हे संध्याकाळचे 6-6:30 झाले आहेत. मस्त चायचा प्रोग्राम चालू आहे आता. पहिल्या आधी चाय बनवतो आणि काय चहाचा आस्वाद घेतो काय दाफण्या या सुंदर अशा निसर्गावर. चाय गरम गरम चाय आणि टेंट. काय अजून काय पाहिजे आयुष्यात, काय दाफण्या बस झालं ना. अजून मॅगी पाहिजे तुला, बनवतो थांब. एसके तुला कसं वाटतंय मग येऊन? एक नंबर, हा मस्त वाटतंय. चल मग चाय पी गपचू आणि झोप. मागे दाखव ना, मागे हे काय नाही ते तेवढंच येते त्याला, बाकी काय येत नाही आयुष्य. चला चाय पिऊया. चाय पिलो गाईज. चलो 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 चालू की आहे. गरम गरम चाय, गरम चाय, गरम चाय. पाण्याची बॉटल दे ना. देतो थांबा सर, सगळं देतो. सकाळी उठून पिऊया तेव्हा. चाय पावडर टाकली आहे, साखर टाक जराशी. हे मस्त आणले रे पॉकेट. हे कुठेतरी मिळालेले हळदी कुंकाला हळदी कुंकाला भेटलेले. हा हे असं वातावरण आणि गरमागरम चहा, अजून काय पाहिजे लाईफ मध्ये बस. आणि एक सुट्टी, फक्त सॅटर्डे संडे सुट्टी पाहिजे. चला मस्त गरमागरम चाय झालेली आहे दाफण्याची. मोरेची चहा. मोरे अमृत तुल्य. काय परत बोल. मोरे अमृत तुल्य. अमृत तुल्य. तिकडे मित्र काय करतो, मी चिकन करताय ना. तर चिकनचं मी थोड्या रेसिपी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आधी इथे चाय पिऊन घ्या. तिथे आपण आता चाय काढलेला आहे कपात आणि आमच्या ह्या कसा बसलाय बघा. कॅमेरा वरतीच घेतो जरा, वरचं कव्हर करतो. हा आणि हे आमचे हा सोड, नको पिऊ बिस्किट रे. हा बिस्किट. हा उपट सोंडे आमचा झोपा गाड्या. बाई पहिला ट्रेक तुम्ही फक्त थोडा आडवा झालो का माझ्या नाव टाकायला लागलं तुम्ही. हा का कसा झालेला चहा? दे एक कप दे. चहा कसा झालेला? अरे चहा, अरे वा 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 वा. चहा चांगला झालाय मित्रांनो. माझा स्टार्टअप मी करणार आहे चालू, मोरे अमृत तुल्य. आणि माझ्याकडे अशी कला आहे ना, मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे ना एक तुम्हाला ते बुक्कीचा हे तुम्हाला भेटणार नाही. ते हे घ्या. सॉरी विसरलो मी तुमचा हिडन टॅलेंट. 10 रुपये द्या. तर आता इथे आपला चिकनचा कार्यक्रम चालू आहे. काय चिकन आणि म्हणजे सुकच ना, असं नॉर्मल. बघूया करता येतं आहे पोरं. झाल्यावर बघूया. इथे कांदा. चला आता फोडणी वगैरे सगळं देऊन झालंय. ग्रेव्ही केली एकदम ठीक. सूप, कांद्याचं सूप. तर आता आपण चिकन टाकलंय. आता थोडं पाणी टाकू आणि मग मिक्स. तर आता 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. कसं होतंय ते बघूया आता. काळा बघ शिजलंय की. ओ एक नंबर शिजतंय बघ. काय उकळी आली आहे, उकळी. चेक कर किती. चेक करा. ऑडिट. तर आता मस्त चिकन वगैरे तयार झालंय. टाको हे जण. अरे यांची आपण नावच नाही विचारली पहिले. ह्याचं अहमद एक समजलं. तुझं काय? कुणाल. तुझं अहमद आणि याचं ऋग्वेद आणि याचं
आर्यन 4 जण आल्या आपल्या जॉईन झाले. चिकन बनवलंय अहमदनी. बघूया हे चिकन दाखव आपलं. मस्त शिजलंय तो. ह्यानी तर मगाशी ट्राय केलंय. चांगलं तर झालंय बोलतोय तो. आता बघूया सगळे आपण खाऊया. बाबू तो लाळ गळली पाहिजे मी तुला मग. तर आता पहिला मेनू आहे पुरणपोळी. हे बघ त्याचं डोकं बघ आम्ही दोघांची गरम करतोय पुरणपोळी. पहिला मेनू पुरणपोळी, चपाती आणि काय भुर्जी आहे आणि इकडे चिकन आहे. तर आता ना जेवण वगैरे सगळं झालंय आमचं. आता आम्ही इथे हा आपला एक टेंट आहे, हा त्यांचा टेंट आहे आणि हा आपला टेंट आहे. लाकडा 3 टेंट आहेत आपले. तर इथे आता आम्ही बॉन फायर करतोय. तर बघूया आता खरी गंमत चालू होणार आहे. खरा यांची काय भांडणं चालू आहेत काय माहित. लहान पोरांसारखी नुसते भांडत असतात. डिस्को पण आहे. काहीतरी भलतच असते यांचं. कधीतरी ढापण्याची होळी आहे. होळीला या. बॉन फायर करतो का होळी बनवतो काय माहित. एक नंबर एक नंबर. टाक ना भाई. साईडने टाकून ती काठी साईडला काढ. टाक तिथून त्या साईडने टाक. हॅपी न्यू इयर. 12 वाजले. भाई ते तामेने घाटाचा एक सीन तर एवढा म्हणजे सगळेच फेकायला लागले की गाडीमध्ये ती पोरगी होती. फ्लॅश पण माहिती काय, ऐकली का ती स्टोरी? हा ते पप्पा फोन करतात. तो वाला अच्छा पप्पा फोन करतात नंतर फोटो फोटो व्हायरल झाला. सगळे तेच म्हणतात की कुठला? आमच्यासोबत त्याची झालंय. स्टोरी कशी बनवली माहितीये का, की एक पोरगा असतो, ठीक आहे, चांगले म्हणजे स्टोरी जस्ट अशी बनवलेली आहे ती. हे कोणी फ्लॅश कुठून चालू करू? की हाय बघ ना त्याचे मम्मी पप्पा असतात ना, ते कुठेतरी दुसऱ्या सिटीत असतात आणि हा आहे ना त्यांची 4 व्हीलर घेऊन त्याच्या मित्रांसोबत का ऍक्सिडेंट होतो, थोडासा गाडीचा मायनर ऍक्सिडेंट होतो, ठीक आहे, मायनर ऍक्सिडेंट. मग तो गाडी घेऊन लावतो पार्किंग मध्ये आणि यशाने नंतर मग सांगितलेली त्याचा ना. फोटो काढतो, त्या गाडीचा फोटो काढतो आणि पप्पाला पाठवतो आणि पप्पाला बोलतो पप्पा हे बघा छोटा असा ऍक्सिडेंट झालाय. पप्पा फोटो बघतात, डायरेक्ट त्याला फोन करतात, बोलतात ऍक्सिडेंट सोड, गाडी तिथंच ठेव, तिथून आहेस तिथून तुम्ही लवकर निघा, गाडी आहे तिथं तशीच राहू दे. तो बोलतो का पप्पा काय झालं सांगा. तो बोलतो ते तुला नंतर सांगतो, पहिले तू निघ तिथून. मग निघतो, नंतर मग पप्पाला विचारतो पप्पा नेमकं झालंय काय. तर फोटो नीट बघ झूम करून, तर त्यामध्ये काय दाखवलंय की जी सीट आहे ना ड्रायव्हिंग सीट, त्याच्या बाजूला एक पोरगी बसले, म्हणजे एक खूप विचित्र मुलगी बसले असं ते दाखवलंय. फेक आहे ते ऍक्च्युली, एडिटेड अरे म्हणजे ही कुठली स्टोरी म्हणजे माझ्या गावची, ठीक आहे, नाथगाव म्हणून गाव आहे आणि ना त्या एरियामध्ये ना आहे निगेटिव्हिटी खूप आहे आणि खूप आधीपासून मी लहान होतो ना त्यापासूनच्या स्टोऱ्या वेऱ्या फेमस आहेत तिकडे. तसं आहे ते ना आपल्या गावी, तुला माहिती आहे तसं सगळं सीन असतो. तो एकदा मी लहानपणी माझ्या पप्पांचे मित्र खास होते, त्यांची मारुती 800 म्हणून कार होती ना तेव्हा, त्या काळची, तेव्हा ते आमच्या गावी आलेले गाडी घेऊन. पप्पांचे मित्र, आम्ही पण त्यांच्यासोबत आलेलो. सो रात्री लेट पर्यंत आलो, जवळपास 1:30-2 वाजलेले आम्हाला तिथून यायला, असा सीन होता, ठीक आहे. तो तेव्हा काय झालं की जी प्लेस आहे ना, एक नाथगाव आणि कोरेगाव हे 2 गाव आहेत, 2 गावांच्या मध्ये एक प्लेस आहे कोरेगाव फाटा म्हणून. 3 साईडला रस्ते जातो, ठीक आहे, एक माया गावी जातो, एक असा वरती जातो कोरेगावला आणि एक नाथगावला जातो. तो तिथं असं म्हणजे सगळेजण, खूप जण बोलतात, त्या टायमिंगला पण बोलायचे की त्या टायमिंगला तिथे एक बाई असते जी एका लहान मुलाला घेऊन बाळ रडत असतं, मग ती गाडी थांबवायला सांगते. गाडी थांबवल्यावर मग काहीतरी उलट सुलट होतं, अशी ती स्टोरी सांगायची. तर आम्हाला 1:30-2 वाजले आणि पप्पा वगैरे सांगत होते काकांना की इथे असं सीन आहे, तुम्ही इथे गाडी काय झालं तरी थांबू नका वगैरे. सो मला एवढं आठवतंय की मी मागे बसलेलो, आम्ही चालवतो गाडी, त्या फेसमधून त्या रोडमधून आम्ही असं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ते काका बोलतात की बघ कोण आहे मागे, कोण नाही असं. तर मी मागे बसलेलो मागच्या सीटला, तुझी फॅमिली असेल. हा फॅमिली, मी मागच्या सीटला बसले, मम्मी वगैरे झोपलेली. तो मी भाई बघितलं मागे, मला काय माहिती काय आहे की नाही आहे. मी जस्ट ते बोलले बघ कोण नाही मागे, टाई वाजून फुल स्टेअरिंगवर, बघ हाय कोण इथे, कोण नाही मागे. मी असं मागे बघितलं, तर मला त्यावेळेला असं माहित नव्हतं होतं की नाही होतं, एक्झॅक्ट नाही, पण मला अशी थोडी तरी दिसते ना की बाबा हवी दिसते तसं.
एक्झॅक्ट तशीच नाही, पण ती अशी दिसलेली. तेव्हा मी घाबरलेलो, तेव्हा मला ताप बीप भरला त्या टायमिंगला. पूर्ण 2-3 दिवस मला ताप भरला. तोच सेम एरिया, तोच म्हणजे नादगाव फाटा आणि कोरेगाव फाटाच्या आधी नादगाव येतं ना. सो त्या नादगावची ते काय माहितीये, एक गुरांचा वाडा असतो माहितीये आपला, हा असा एक खूप मोठा वाडा गोट्या टाईप. हा गोट्या टाईप. आणि तो रोड कसा माहितीये का, असा पूर्ण वळणाच आहे आणि असा डोंगर टाईपचा थोडासा असा रोड आहे तो. त्या रोडवर सीन काय झालेला, तिथे पण खूप फेमस आहे की ती जागा आहे ना, खूप खानेडी जागा आहे. तिथे खूप अशा वेगळ्या गोष्टी झाल्यात अशा, ठीक आहे. आणि त्या वाड्याची इथे चुकून पण गाडी थांबवायची नाही किंवा तिथून रात्रीचं एकटं जायचं नाही 7 नंतर, कारण पूर्ण अंधार होतो. दोन्ही साईडला झाडं पूर्ण झाकलेलं आहे ते, आणि असं डोंगर टाईप आहे, असं फुलं. रस्ता चांगला आहे पण ती तशी जागा आहे. सो मी तेव्हा ना लॉकडाऊन चालू होता, ठीक आहे. सो आम्ही 4 जण एका बाईक करून माझ्या एका मामाला खेड स्टेशनला सोडायला गेलेलो, ठीक आहे. जाताना आम्ही गेलो 4 जण, येताना 3 जण होतो, ठीक आहे. जाताना काय झालं नाही एवढं. येताना मी आलो, तिघांना पण माहिती आहे आम्हाला की ही जागा चांगली नाहीये, तिथे आल्यावर अशा कुठल्या गोष्टी बोलायच्या नाही किंवा काय नाही करायचं, ठीक आहे. मी मध्ये बसलेलो, मामा गाडी चालवत होता दुसरा, आणि अजून एक मित्र मागे बसलेला. चाललोय बरोबर त्या वाड्याच्या इथे येऊन आमची गाडी बंद. स्टॉप. ऑटोमॅटिक ना गिअर काढला म्हणून मुद्दा, म्हणजे गिअर काढण्यात होलं किंवा चुकून काय क्लच लगेच सोडला म्हणून गाडी बंद झाली, काहीच नाही. गाडी तिथल्या तिथे जागेवर स्टॉप. एवढी फाटली माझी लिटरली. म्हणजे हा असा वाडा आणि इथे आम्ही उभे, आणि एवढी मी असं बघतोय वेड्यावर का इकडे तिकडे, काय दिसतंय का काय नाही दिसतंय असं. मला बोलला घाबरू नका, शांत बसा, काय नका बोलू. मोबाईलची टॉर्च लावली, किक मारतोय, गाडी स्टार्ट नव्हतंय, स्टार्टर लागत नाही. थोडा धक्का बिक्का दिला तरी पण काय होत नाही. आणि ना कुत्रे भुंकत होते आमच्या मागे थोड्या एरियावर, म्हणजे इथून ते पकडतात 10 पावलावर. 1-2 कुत्रे होते ना, भुकायला लागले जोरात. तर हा ऐक आहे, तो कुत्रे भुकायला लागले त्या टायमिंगला. तो हे लोक बोलले गप काय नाही ती कुत्री. आम्ही असं घालवायला लागलो त्यांना की हार्ट शू करायला लागलो, ठीक आहे. जवळपास आमची 5-10 मिनिटं तिथे गेली, गाडी स्टार्टच नव्हती, ठीक आहे. पण तो एरिया असा होता की तू सकाळचं जरी बघशील ना तरी तिकडे ना उन्हाची हे नाहीत, छबी नाहीत, म्हणजे किरण नाही होत, एवढे दाट आहे ते. कुत्री बित्री भुंकायला लागले रे. तर मी तर थोडा घाबरलेलो, तेव्हा माझी फाटलेली की बाबा हा खरंच काहीतरी आहे. आणि नेमका तिथे जाऊन आमची गाडी बंद पडले, म्हणजे तो 100 आणि 200% काहीतरी तिथे आहेच आहे. ती कुत्री बित्री जोरात भुंकायला लागली. थोड्या वेळाने कशी बशी माहित नाही, देवाच्या कृपेने आमची गाडी चालू झाली. पटापट बसलो, मागे बघितलंच नाही, तसाच सुसाट निघत गेलो. बघितलंच नाही गावेपर्यंत मागे. ती कुत्री बित्री तशीच भुंकतात आम्ही गेल्यावर. मग तेव्हा मला असं जाणवलं की बाबा हा काहीतरी आहे का. अंगावर माझ्या पूर्ण काटे आलेले. सेम तेव्हा असं वाटलेलं की हा बाई काहीतरी आहे, ते गडबड आहे. सेम सीन, सेम गाव, 3rd टाइम माझ्यासोबत झालं तिथे. माझ्या चुलत मामाचं लग्न होतं, साखरपुडा होता माझ्या चुलत मामाचा. तर तेव्हा काय झालेलं, खेडला ना एक गोळीबार मैदान म्हणून एक मैदान आहे, माहिती गोळीबार मैदान, ठीक आहे. तिथे ना एक वडाचं झाड आहे, ठीक आहे. तर माझं काय झालेलं, मला मेनली मम्मीचं गाव आवडतं, मामाचं गाव. तर मी चुलत मामाच्या गावी गेलो. सध्या जे चुलत मामाचं गाव आहे ना, ते ऍक्च्युली माझं पप्पांचं गाव आहे ना, तिथून 5 मिनिटावर आहे. वाडी चेंज आहे फक्त. माझं असं झालेलं की मी कधी मामाच्या गावाला चाललोय, मला कंटाळा आलाय असं तसं. 10वी नंतर तसं आहे. तेव्हा माझ्याकडे ना नोकिया E5 म्हणून एक मोबाईल होता बघ, ब्लॅकबेरी टाईप बघ, तो कीपॅड वाला, तो मोबाईल होता माझ्याकडे, ठीक आहे. तर माझं असं झालेलं की मी कधी चाललोय मामाकडे वगैरे. मला आजी जबरदस्ती घेऊन गेलेली तिकडे. मग साखरपुडा होता खेडला, मुलगी खेडची होती ना, तर गोळीबार मैदानाची इथली, मग तिथे होता साखरपुडा. सो जाताना मी आजीसोबत गेलो, आणि माझा जो सक्का मामा आहे ना, तो खेडला कामाला यायचा, गाडीवर होता तो कामाला, ठीक आहे. मग तेव्हा माझा मामा बोलला की तुला यायचंय का, मी थांबतो, मग आपण सोबत जाऊ, मी तुला घेऊन जातो घरी. मला जायचं होतं मामाकडे. मी आईला बोललो तू जा, मला तिथे सोड, म्हणजे तिथे रोडला हायवेला त्या गोळीबार मैदानाच्या इथे मामा येईल, मला घेऊन जाईल. माझ्या मोबाईलला चार्जिंग होती जवळपास 15-20% असेल. ते जुने मोबाईल माहिती आहे ना, पटकन त्यांची चार्जिंग वगैरे ढुस होते, तसा मोबाईल होता. सो मी थांबलोय, मामा बोलला येतो. रात्रीचे 12:30 झाले. वडाच्या झाडाखाली एकटा उभा, एक झाडाखाली. असं 10वी नंतर माझी फाटलेली ना, म्हणजे लहान होतो ना तेव्हा. आणि तेव्हा सीन काय झाला, मी सोडून गेली तुला. ऐका ना, मला घंटीचा आवाज नाही येत. हा ते बैलाचं आहे, मी 4-5 वेळा चेक केलं त्यासाठी, ठीक आहे. मग सीन काय झाला, मग मी एकटाच उभा आहे, आणि छपरी पोरं असतात का रात्रीची फिरायला गेल्यानंतर, 3 पोरं होती, स्कूटीवरून अशी रुसाट मध्ये गेली, मला शिव्या घालत काहीतरी येड्यासारखं बोलत. मी लक्ष नाही दिलं, आणि मी एकटाच उभा. माझी आजी गेली ट्रक मधून चुलत मामाच्या घरी.
त्याचं लग्न होतं त्याच्या घरी आणि मी तिच्या घरी जाणार होतो, म्हणजे माझ्या मामाच्या घरी. सो मामा मी वाट बघतो, आत्ता येईल. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. मी 1 वाजला रात्रीचा, तो आलाच नाही. माझी फाटली, मी एकटा वडाच्या एकटा उभा, माझी फार फाटली पार. मी काय करू नये काय नको असं झालं मला. मी विचार करत होतो की साखरपुडा जिथे झाला ना, सो मग काय 1 वाजला, आत्ता येईल. कोणीच नाही, मामा आलाच नाही. मामा मोबाईल स्विच ऑफ झाला, माझी फाटली. मी असा विचार केला, एक काम करतो, जिथे साखरपुडा झाला ना हे घर 10 मिनिटावर असेल प्रॉपर. असं ते सिटीमधलं थोडं घर आहे ना त्यांचं. म्हटलं मी तिकडे जातो, जे होईल ते मी तिकडे बघून घेऊ. मी जेवढ्यात निघणार असा विचार केला, ती पोरं बिरं गेली. त्यानंतर मग मामा आला बाईक करून. मामा आला, मी घाई फुल रडायच्या मूडमध्ये, तू एवढा लेट का केला, असं तसं हे ते. रात्री 1 वाजल्यानी. नंतर म्हटलं जाऊ देचं, आलाय ना. मग गेलो, बसलो मामासोबत. आणि डिस्कवर होती ती 120 डिस्कवर आहे ना, ती होती मामाकडे. तो नादगाव सेम गाव, ठीक आहे. तेव्हा सीन काय झालेलं माहितीये का, एक म्हणजे ना मोहल्ला, नादगाव मोहल्ला म्हणून एक असं हे आहे मोहल्ला. नवीन रोड होता, प्लेन रोड, एकदम प्लेन क्लिअर. मामा चाललाय, मामाला माझ्या घाण सवय, लय फास्ट गाडी चालवतो. तो रात्रीचा आम्ही जवळपास 1:15 वाजता 1:20 वाजता तिथपर्यंत पोहोचलो. आणि मी इथे आहे ना, हा ट्रायपॉड आहे ना, तिथे मामा स्पीडमध्ये असेल कमीत कमी 60-70च्या स्पीडमध्ये. त्या ट्रायपॉडच्या इथपर्यंत अचानक एक गाय समोर आली. एवढ्या लांबून आपण अप्पर डिप्पर मारतोय तर दिसतं ना समोर, रोड तर क्लिअर आहे. एक माणूस ना, रात्री 1:30 वाजता कोण असणार आहे. अचानक एक गाय आली, अचानक अशी अर्धी गाय दिसली. लाईटी, मला वाटलं की लाईटीमुळे ती अर्धी, बट मे बी माहित नाही पूर्ण असेल की नाही, ती तेवढीच दिसली. पुढे गेलो, ट्रायपॉडकडून थोडं मामाने कटकन ब्रेक दाबला. मागे बघतोय, टॉर्च मारतोय, कोणीच नाही. गाय नाही, काय नाही, काहीच नाही. तू विचार कर ना, मोठा म्हणजे पकड चांगला रोड, हायवे टाईप असा थोडासा रोड, त्याच्या मधोमधून ती गाय येते अचानक आमच्या समोर. आणि आम्ही मागे वळून बघतोय, 2 सेकंदात ती गोष्ट गायब होते. मामा उठला, मागे वळून बघून नको, जाम टाईट पकडलं मामाला. तसाच सुसाट निघून गेलो, मागे बघितलंच नाही मी. मामा गाडीच्या आरशात पण नाही बघितलं आणि कुठेच नाही बघितलं. तेव्हा फुल फाटलेली माझी. म्हणजे मला तेव्हा फर्स्ट टाइम असं आत्तापर्यंत झालं की रिअलाइज, म्हणजे असं वाटलं की हा भाई मी काहीतरी बघितलं की काय नाही. कारण समोर एवढ्यात तर पॉसिबलच नाही ना, गाय असेल तरी ती साईडला होईल, किंवा असं पण नाही मी खूप लेट बघितलं, ती धावधावत पळून गेली. असा थांबलो, असा मागे बघितला, गायब. आणि अर्धी दिसलेली गाय मला, अर्धी. म्हणजे फक्त हे मुंडकं आहे ना, आणि हे एवढं छाती तेवढीच दिसलेली. मे बी ती लाईट हॉलिजन जी असेल तेवढी तिथपर्यंत असेल म्हणून. पण जरी हॉलिजन तिथपर्यंत आहे, त्या लाईटचा हे तिथपर्यंत तेवढीच कशी काय दिसली. तेवढीच दिसली तर ठीक आहे, मागे वळून बघितलं दिसली तर पाहिजे. ती थोडी ना 3 सेकंदात लगेच कुठे गायब होणार आहे. गायच नव्हती मागे. तेव्हा लय फाटलेली तेव्हा. म्हणजे त्या ठिकाणी माझं 3दा इन्सिडेंट झालेत. आणि ती जागा एवढी घाणेरडी आणि लय घाणेरडी. आणि आता पण मी एकटा गेलो ना गावी कधी, तर मी चुकून पण रात्रीचाच इथून जातो. आपण गेलो का त्या रोडने? हा गेलोय मी, तिकडून जात नाही कधी. चुकून पण नाही रात्रीचं जात तिकडून. कारण बहुतेक तू पण ह्याच्यासारखाच आहेस, अहमद सारखा. त्याला पण अशा गोष्टी ऐकायच्या आणि जेव्हा जातो त्याच्या गावी गेलो आम्ही साताऱ्याला. कधी गेलो, 2 वर्ष झाली ना, झाले 2 वर्ष. 2 वर्ष झाली डिसेंबर तेव्हा सीन काय झालेला, त्याने आम्हाला ना स्टोरी सांगून ठेवलेली. ती टाकीचं नाही का आता बोललं, ती टाकी आहे तिथे. तर अशी एक स्टोरी सांगून ठेवली की तिथे एक बाई असते. असं नको ना सांगू बाई, थांब, मला सांगायचं नाही, थांब. ती तशी एक जागा आहे तिथे टाकीच्या इथे, असा रस्ता, अशी टाकी आहे वाटतं ह्याची बाजूला. तिथे ती बाई असते असं वॉटेवर, म्हणजे घराच्या बाहेरच, दरवाजाच्या बाहेरच एक्झॅक्टली. ह्याच्या अरे म्हणजे आम्हाला काय केलं नाही, आमची नेहमी काळजी घेतली तिने. असं माझी आजी बोलते की ती तशातली नाही, असं आमची आजी बोलायची. ती बोलते ते जे पण केलं तिने आपल्यासाठी चांगलंच केलं, असं मला बोलते. आता सेम आमच्याकडे झालं, पण आता ती कवची उतरली. नाही काहीच नाही. सीन तर एक तो आम्हाला ह्यांनी सांगून ठेवलं, असं असं आहे, असं तसं. गाडीतून जाताना येताना सांगितलेलं ना आम्हाला. रात्र झाली, आम्ही म्हटलं की चला राऊंड मारू. खाऊन पिऊन झालं आमचं, फिरून आलो. फिरून गेलो ना आपण तेव्हा, फिरून नाही, आपण बाहेर डायरेक्टच गेलो ना. सो आम्ही सीन काय झाला तेव्हा, म्हटलं राऊंड बिऊंड मारू. 11:30 12 वाजून गेलेले, 12 वाजून गेले तेव्हा. आणि ह्याचं घर कसं आहे, असं घर आहे, असा रोड आहे खाली, सरळ रोड पण नाही वाजलेले, 11 11:30 काहीतरी झालेलं रोड आहे, ठीक आहे. रोडच्या बाजूला घर एकदम चिटकून, आणि इकडे खाली असं एक मंदिर टाईप आहे यांच्या इथे. आणि असा गावाचा एंट्रन्स कमानी. माझं गाव काय आला 11:30 11:30 झाली असती, 11:30 पावणे 12. तर आम्ही असं ठरवलं की राऊंड मारूया. तर आम्ही 5 जण होतो, हा, मी, हा, तो आणि कैवल्य म्हणून आमचा येणार होता त्याची पण फाटली अजून नाही. सो
असंच आम्ही राऊंड मारायला गेलो आणि आम्हाला स्टोऱ्या सांगून ठेवल्या आधी तसं तसं आहे तसं तसं आहे. मग आम्ही तिथे जरा ह्याच्या मंदिराचे इथे फोटो काढले, जरा मंदिरात बसलो थोडा वेळ बसलो आणि नंतर तिथे फोटो बिटो काढून झाले ना त्या कमानीच्या इथे. आम्ही निघालो लेफ्ट साईडला ह्याचं घर, लेफ्ट साईडून पायांचा पैजणांचा आवाज, छन आम्ही म्हटलं बैलाच्या घंटा, असंच वाटलं आम्हाला बैलाच्या घंटीचा आवाज आहे की काय, सेम असंच वाटलेलं. आपण बोलू असं काय नाही आणि मला पण तेच वाटलं. पण भाई नंतर ते खरं लिटरली आवाज वाढायला लागला आहे ना विचार, म्हणजे लिटरली चालल्यावर कसा आवाज येतो पैजणांचा, सेम टू सेम तसा आवाज, सेम टू सेम. इथून असं एकदम घाबरून असं आम्ही हातात बीत पकडून साईडने गेलो आणि लिटरली आम्हाला तेव्हा एवढी एवढी फाटलेली ना, खरंच तेव्हा हे झालेलं. नंतर आम्ही फोटो काढलाय, हा ह्यानी त्याच्या ब्लॉग मध्ये टाकलंय ते, आणि मी फोटो काढले रे आम्ही असा सेल्फी म्हणून. तो मी ऍक्च्युली फोटो एडिट केलाय, पण ती कमानी आहे ना त्या कमानीच्या बाजूला अशी मी एक बाई दाखवली पांढरे कपडेवाली आणि एकदम ब्लर दाखवली. तो फोटो बघितला तुला वाटणार पण नाही ते एडिटेड फोटो. माझ्या माहिती आहे फोटो स्क्रीनशॉट दाखवलेला, आता नाही दाखवायचा. नाव काय ग्रुपवर असेल आपल्या कुठल्या तरी, मी ग्रुपवर पाठवलं. नाव काय रे तर मित्रांनो तर आता 11:30 वाजले आणि आम्ही आता झोपायचा प्लॅन करतोय. बघा टेंट मध्ये आलोय आम्ही. तर SK सौ मी ढापण्या. तर मित्रांनो तिकडे सरक ना, बोल आता वरती कर ना पूर्ण, तिथे आता मी झोपतो. बाहेरचा लाव ना, बाहेरचा लाव, आतला नको लाव. हॉरर नको दिसू दे ना, आवाज जाणार. आम्ही आता अरे भाई ओपन नको सकाळी ठेवू, उठू आणि बहिरीला जाऊ. आता आपण आहे ढाक गाव आहे आणि सकाळी आपण बहिरीला जाणार आम्ही आहोत. जाणार की नाही ते अजून नाहीये नाही, जायचंय, पॉसिबल. जायचंय. कारण की मी सांगतो, कारण की इथून आहे ना जो बहिरी फोर्ट आहे, फोर्ट जो पण पठार जे पण आहे ठीक आहे, पण ते खूप लांब आहे. अराउंड 3-4 तास लागतील. तर आपण सकाळी उठायला लागेल 6 वाजता 6:30ला, सगळं आवरून सकाळचं निघावं लागेल. पण असं वाटत नाहीये की आम्ही सकाळी उठू, कारण की आम्ही नाही आम्ही तोरणाच्या वेळेस पण तसंच केलं, राजगडच्या वेळेस पण तसंच, प्रत्येक वेळेस तसंच केलं. आम्ही सोंब्यासारखे रेड्यासारखे झोपून जातो. तर तुम्हाला बघाय वयास भेटेल की नाही ते आम्हाला माहिती नाही, बट वी विल ट्राय आवर बेस्ट अँड गुड नाईट, सी यू, बाय बाय, स्वीट ड्रीम. चला भेटूया सकाळी. अरे दिसत नाही मला, चष्मा काढलाय. फुल टाइमपास चालू आहे. फोटो आता मी तुम्हाला गुड नाईट करतो आणि आत्ताचा हा फोटो वगैरे बघताय तर चला भाई व्लॉग एंड कर, म्हणजे आजचा हा दिवस आपला थोडा थांबूया आणि सकाळी व्लॉग चालू करतो मी. ठीक आहे, चला. ते पण तिकडचे झोपले.